फक्त चिमण्यांचा आवाज ऐका. आणि किती मस्त आहे बघा. इथे फार्म हाऊस तयार व्हायला लागले. त्याच्या अगोदर त्यांनी एक गार्डन केलेली आहे. म्हणजे तिकडे वांग्याची झाडे सगळी दिसत आहेत. ती कुठे वांगे, नारळ लावलेले आहेत एवढे बघा. केवढा माळ आहे. मस्तपैकी त्याला आळं केलेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहे 4 आणि आम्ही आहे वेंगुर्लेच्या साईडला आलो. एका साईडला व्हिजिट द्यायला सरांच्या बरोबर मी आले. आणि इकडे आत्ता ह्यांचं आहे साईट व्हिजिट. फक्त आता बघायचं आहे सगळं जागा वगैरे आणि नंतर मग ते प्लॅनिंग असणार आहे सगळं. आणि ते दिसतात ती सगळी वांग्याची झाडायची. वांगी त्याला लागलेली आहेत भरपूरशी सेंद्रिय खतावरची. हे बघा केळी लागलीत. ते केळीचा घड आलाय मस्तपैकी. थोडेसेच केळी आहेत पण असा हा घड आपला घरगुती सेंद्रिय खतावरचा म्हणायला येईल त्याला. आणि गडगडलेला आवाज येतोय तुम्हाला मोबाईलमध्ये येत असला तर बघा. झाडाला पाणी घातलंय. चालू आहे इकडे यांचं. हे असं निवांत जंगलात राहायचं असेल तर अशी लांब आउटसाईडला जागा घ्यायला लागते. आणि मग असं निवांत वातावरण मस्त असं भेटतंय. ही गाडी आम्ही गावाकडे गेलेलो त्यावेळी एवढी घाण झालेली आहे. पाऊस पडलेला सगळ्या रस्त्यावरून. चिखलात गाडी घाण झालेली आहे. सर्व्हिसिंगला द्यायला वेळ नाही म्हणून ती तशीच आहे. आणि हे असं वातावरण कसं आहे बघा छानपैकी. आणि फक्त चिमण्या आवाज करतात. आणि ते एक छोटंसं झाड दिसते वाळलेलं. त्याच्यावर घरटं बनवलेलं आहे कावळ्याने. किती वर बनवलंय ते बघा. झाड कुठे आहे. वरती टोकावरती घरटं आहे. चला तर कसा बघा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातला. आणि केळीच्या बागेत मी आता थांबले इथे निवांतपैकी. सरांचं तिकडे काम चालू आहे. झालं की मग नंतर बघा आता इथून काय जवळ बीच वगैरे कुठला काय आहे तो. आणि इथे बघा केळीला तो कोका आलेला आहे मस्तपैकी. केळफूल आणि बारीक बारीक केळी आहे त्या. किती भारी आले बघा केळफूल. आणि ढग बघितलं भरले आभाळ सगळं. कधी पण पाऊस बदाबद पडायला चालू होईल असं झालंय. काळं काळं असं आभाळ झालंय एकदम अचानकपणे. इकडे ऊन, इकडे बघितलं तर ऊन दिसतंय आणि इकडे वर असं वातावरण झालंय. कधी पण पाऊस पडणार. पाऊस पडला की थंड वाटतं त्यामुळे बरं वाटतंय जरासं. इकडे पण आहे केळी खूप आहे तिथे आणि नारळ लावलेले आहेत त्याने. गडगडलेला आवाज येत असणार तुम्हाला बघा. आणि इकडं पण या साईडला बघितलं की सूर्य दिसतोय. आणि इकडे असं आभाळ भरलेलं आहे. झाडांना बरं पडतं हे.